जानत हो प्रभुपना तेरा सबही। फेरत बन बन गौवा चरावत, कहे तुकया बंदुल करिले हात। काहे बड़ाई दिखावत, मोही जानत हूँ प्रभुपना तेरा सबही। विभुम वेणुनादम चरंतम दुरंतम, स्वयं लीलया गोपवेशम ददानम। गवामृंदकानंदनम चारुहासम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। ओ तुतारे चरण संताची तुतारे चरण संताची तुझरे चरण संताची तुझरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन, तुतारे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, तुझरे चरण संताची तुझ्या कृपादाने गतेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार होणे आता। ओम नमो जनार्दना, नाही भाव अभावपणा न देखिलो मी तुपणा, नमन श्री सद्गुरुराया। अलंकापुरे रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजं प्रदेशम, विदेंद्रा देवे सदास्तु यमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। के प्रल्हाद स्थालधारी, तरल गतितया चोद्दव कांस्यधारी। वीणाधारी स्वर ऋषि, स्वर कुशलतया राग करता अर्जुनोपुत। इंद्रवादिन मृदंगम जय जय सुकरा, कीर्तने ते कुमारा। यत्राग्रे भवते व्यासपुत्रो बभूवः। के राधा मेरी स्वामिनी, मैं राधे को दास। जन्म जन्म है दीजियो श्री वृंदावन को वास। के लाली मेरे लाल की, जित देखो तितला लाल ही देखन में गयो। मैं हो गई लालम लाल विठाला विठाला। अनंत कोटी ब्रह्मांड नाईक पांडुरंग परमात्मा, सकल कंठ भूषण विश्व माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, समस्त ग्रामस्थ मंडळ, कार्यकारी मंडळ, नियामक मंडळ, आयोजक मंडळ तथा मुख्य मार्गदर्शक असणारं मंडळ, नवे नवे समस्त ग्रामस्थ मंडळ, सगळ्यांच्या अथक प्रयत्नानं गेल्या अनेक वर्षाची परंपरा असणार आपला हा सप्ताह। आणि या सप्ताहामध्ये आजचं एक काल्याचं कीर्तन आणि त्या कीर्तनाच्या निमित्तानं घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आणि या तुकाराम महाराजांचे धाकटे बंधू नाव कान्होबाराय, या कान्होबारायांचा हा अभंग असून गवळणपर प्रकरणातील अभंग आहे। कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम भगवान गोपाल कृष्ण परमात्मा आणि कोणीतरी एक म्हातारी गवळण, वृद्ध गवळण यांच्यामध्ये झालेला संवाद आणि त्या संवादाचा अनुवाद म्हणजे चार चरण। विठाला 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 विठाला। अभंग कान्होबारायांचा आहे, देवाचा आणि एका भक्तवत्सल एका भक्ताचा गोड असा संवाद आहे। या अभंगाला, या गवळीला विचार करण्याच्या अगोदर 1 मिनिट आपला घेतो। पावन पुण्यभूमी असणारं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आपली भूमी आणि आपल्या परिसरामध्ये नवे नवे पारमार्थिक क्षेत्रामध्ये अगदी अग्रेसर असणारं आपलं टाकळी गाव। या टाकळी गावामध्ये
समस्त ग्रामस्थ मंडळ, कार्यकारी मंडळ, नियामक मंडळ, आयोजक मंडळ सगळ्यांच्या अथक प्रयत्नानं गेल्या अनेक वर्षाची परंपरा असणार आपला सप्ताह आणि या सप्ताहामधील आजचं काल्याचं कीर्तन. वारकरी संप्रदायाची भगवी पताका आपल्या खांद्यावर घेऊन तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या गावातील संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज भजनी मंडळ फार अग्रेसर आहे. नवे नवे परमार्थिक क्षेत्रामध्ये परिसरामध्ये आपल्या भजनी मंडळाचं आणि आपल्या गावाचं गोड अशा प्रकारचं नाव आहे आणि त्याच अनुषंगानं मोठा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा आपला सप्ताह आहे. बोलू नका तुम्ही. सरकार टाइमले बोलणं पडत नाही का, बोला शिव सरकता येत नाही ते जाणून घ्या आता. आणि त्याचबरोबर ज्येष्ठ श्रेष्ठ महाराष्ट्रातील गाजलेली नावाजलेली महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या भागाचा वैभव प्रशांतजी महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदिनाथजी महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तथा सगळ्याच आपल्या सप्ताहाचं आकर्षण म्हणजे आमचे हरिभक्तीपरायण रवींद्र महाराज, अगदी बालवयात मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, गोड असा पखवाज वाजवतात महाराज. त्याचबरोबर आपल्या गावातील सगळीच भजनी मंडळ, मला असं वाटतं नाम उल्लेख करणं काही योग्य नाही आहे की नाही, कारण मी तोंड देखील सगळं असलेच वय पण काहीच ना नावे मला यात पुढे जातं. थोडासा भोया आहे मी, भोया आहे ना, थोडा भोया आहे मी. भोया म्हणजे येडा बरं का, त्यांना ठेवा. सगळीच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळ आहे. कुणाकुणाचं नाव घ्यावं, कुणाकुणाचं सोडावं. त्याचबरोबर परमार्थिक क्षेत्रात आणि राजकारण क्षेत्रात अग्रेसर असणारे आमचे जीवाऊसुद्धा या ठिकाणी अग्रेसरच बसले. तथा आमचे रवींद्रजी महाराज चोपदाराचं अगदी योग्य अशा प्रकारचं काम बजावतात. सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळे ज्यांच्या माध्यमातून आज कीर्तन दातृत्व आहे आदरणीय हरिभक्तीपरायण श्री समाधान पतिंगराव पवार आणि त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आज महाप्रसादाचं गोड अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे आदरणीय हरिभक्तीपरायण अमृत रामराव सूर्यवंशी, आदरणीय हरिभक्तीपरायण नारायण झामराव सूर्यवंशी, आदरणीय हरिभक्तीपरायण रमेश राजाराम सूर्यवंशी तथा श्री बापू पिरा आहिरे, नाना सुकडू पवार, दिनकर नामदेव सूर्यवंशी तथा साहेबराव पंडित सूर्यवंशी समस्त या मंडळीच्या माध्यमातून अगदी उदार अंतकरणानं या ठिकाणी तुमच्या आणि माझ्यासाठी भगवान परमात्म्यासाठी महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे. पडद्याच्या मागून पडद्याच्या पुढून सगळीच मंडळी या ठिकाणी अथक प्रयत्न करतात आणि आपल्या वाटेला भगवंतानं जे जास्त दिलं त्याचं मात्र या ठिकाणी दान करतात. माझा आवाज तुमच्या कानातून मनापर्यंत पोहोचवण्यासाठी उत्कृष्ट क्वालिटीचा आपला साऊंड आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण संदीप भाऊ, त्याचबरोबर आमच्याबरोबर आलेले आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण यश दादा म्हणजे नमस्ते वारकरी यूट्यूब चॅनल ध्यानात ठेवा. हां, आणि त्याचबरोबर सगळीच मंडळी आहे परिसरातून, काही मंडळीले आडगाव किंवा आजूबाजूचे आपले तळोंद्याचे तात्या असतील, जवळजवळ देशमुखाडीचे सगळीच भजनी मंडळ आजूबाजूच्या परिसरातले या ठिकाणी उपस्थित आहे. जास्त विस्तार करायला नको, तर ऐका. काल्याचा प्रसंग आहे. प्रथमतः पहा, सप्ताह करण्याचा हेतू काय. गेल्या अनेक वर्षाची परंपरा आपली आहे. श्रीमद भागवताची महती गात असताना जे लोक मोठे असतात ना बंटी महाराज, ते स्वतःची किंमत सांगत नाही, मै बडा सांगत नाही. ते तसं भागवत इतकं मोठं आहे की ते भागवत स्वतःची महती गात नाही महाराज. मग त्या भागवताची महती गात असताना पद्मपुराण म्हणतो पहा, ये मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचार रतावि मार्गगा क्रोधाग्नि दग्धास कुटिलाश्च कामिना सप्ताह यज्ञे न कलौ पुनंती. ते भागवत म्हणतं या कलियुगामध्ये जर तुम्हाला उद्धार करून घ्यायचा असेल तर कितीही पाप्यातला पापी माणूस आला, कितीही क्रोधातला जरी माणूस आला, कितीही काम्यातला कामी जरी आला, कसाही आला आणि कसाही आला तरी त्याचा उद्धार होतोच है की नाही. कृतयुध्या येतो विष्णुम त्रेता याम जेतो मुखई द्वापारे परिचर्यायाम कलौतद हरिकीर्तनात. आणि त्याच कलियुगामध्ये हे भगवंताचं नामचिंतन साधन आहे. आणि त्याच अनुषंगानं आजही भक्तासाठी भगवंताच्या सगुण चरित्राची ही भक्ती आहे. काल्याचा प्रसंग म्हटला की ठरलेला आहे. या मृत्यूलोकामध्ये देवाचे अनेक अवतार आहे महाराज. जयाची गा अनंत नामे अनंत रूपे अवताराचा राशी तोहा हुबा विठेवरी शंख चक्र गदा पद्म अनेक अवतार आहे. अनेक अवतार आहे. अंशांश आवेश कला पूर्ण परिपूर्णोत्तम
6 प्रकार त्या ठिकाणी गर्गसंहिता सांगते. गर्गसंहितेच्या 6 प्रकारात देवाने जवळजवळ 22 अवतार सगुण घेतले आणि 2 अवतार निर्गुण. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. पण या सगुण अवतारामध्ये सुद्धा वारकरी संप्रदाय 10 मानतो आणि त्या 10 मध्ये सुद्धा दुर्जनाचा येणे, करुणी संवार पूर्ण अवतार, राम आणि कृष्ण पूर्ण अवतार आहे. पण याच्यातही एक अवतार मात्र परिपूर्णोत्तम अवतार आहे. ऐका ऐका गर्गसंहिता काय म्हणते. परिपूर्णोत्तम साक्षात श्रीकृष्ण नान्नो एवही एक कार्यार्थ आगतम कोटी कार्य चकार. एका कामासाठी येतो आणि अनेक कामं करतो, आहे का नाही? एकच कामासाठी येतो. भक्त राखे पायापासी. त्याचं मुख्य कारण काय? एकाच्या कैवारे उगवी बहुतांचे कोडे उगवी बहुतांचे कोडे. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. उगवी बहुतांचे कोडे उगवी बहुतांचे कोडे. काय गोड म्हटलं? एका कामासाठी येतो आणि अनेक कामं करतो. त्याचं मुख्य रिजन काय जिबू? भक्ताला आनंद देणं, त्याचं संरक्षण करणं. दृष्टांना मारण्यासाठी त्याला अवतार घेण्याची गरज नाही. संकल्प सिद्धीचा दाता आहे. आपल्यासारखं आहे का? जे ठरवतो ते होत नाही आणि जे ठरवत नाही ते होऊन जातं. तसं त्याचं नाही. त्यानं जे ठरवलं तसंच होतं. बसून बसून लक्ष्मी पाय चेपत असताना एवढा जरी विचार केला ना, दैत्य मरून जावा, मरणार नाही, ते मरून जातील महाराज. संकल्प सिद्धीचा दाता आहे. पण ऐका, एक सूत्र असं आहे, आईनं 1000 कामं सोडावे आणि बाळाला दूध पाजण्याचं काम स्वतः करावं. तसं देवाचं आहे. तो अनेक कामं करण्यासाठी अनेक लोक त्याच्याजवळ आहेत आणि संकल्प सिद्धीचा दाता जरी असला तरी भक्ताला आनंद देण्यासाठी तो स्वतः येतो. म्हणून भक्ताला आनंद देण्यासाठी दुर्जनाचा नाश करावा लागतो आणि दुर्जनाचा नाश झाल्याशिवाय धर्माची स्थापना होत नाही. मग यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. गोड श्लोक आहे महाराज गीतेमध्ये. म्हणून एकाच भगवान परमात्म्याचं मुख्य रिझन ते आहे. मग आता एका कामासाठी येतो म्हणजे सोपं सांगायचं समजायला बा, एक बाम 3 काम. कोणता बाम? झेंडू बाम. तसंच आहे, एकच काम पण अनेक कामं करतो. ऐका जरा, एकनाथ महाराज फार गोड बोलतात. हा, मागे अनेक अवतार झाले देवे ऐसे चरित्र नाही केले, विधी वेदानाच विले व्यभिचारी आदि दले निजपद. अनेक अवतार झाले पण कृष्णासारखा अवतार नाही. आणि म्हणून कलियुगातल्या या भगवंताच्या नामसंकीर्तन सप्तात देवाच्या 125 वर्षाच्या आयुष्यापैकी फक्त 11 वर्ष आणि 56 दिवसाचंच त्या ठिकाणी वर्णन करावं लागतं. आता 56 दिवसापर्यंतच का? आता याचंही कारण आहे. मागचं का नाही? 11 वर्ष 56 दिवस देव वृंदावनात आणि गोकुळात राहिला. त्याच्यानंतर 14 वर्ष देव मथुरेत राहिला आणि उरलेली 100 वर्ष देव द्वारकेत राहिला. आता मला सांगा, द्वारकेतलं चरित्र आज सांगितलं तर काही होईन का? बरं, 14 वर्षाचं गुरुग्रहीचं अवंतिकापुरीतलं त्याच्यातलं काही सांगायचंच नाही का? कारण जर ऐका, जसा देव 14 वर्ष वागला ना तसं आपल्याला कार्बन कॉपीसारखं जगता येईल. देव 100 वर्ष जसं वागला ना आदिनाथ महाराज तसंही जगता येईल. पण देवानं जे चरित्र 11 वर्ष 56 दिवसात गोकुळात आणि वृंदावनात केलं ते चरित्र आपल्याला जगता वागता येणार नाही का? जर प्रयत्न केला तर हात गळ्यात पाय घरात. 1 महिना हालिंग नाही चालिंग नाही का? करणं सोपं नाही ना. सोपं आहे का देवाचं चरित्र? हा, फक्त ऐकून ठेवायचं. असं अनेक भगवान परमात्म्याचं दिव्य चरित्र आहे महाराज. आणि त्या दिव्य चरित्राचाच उच्चार करायचा आहे. चरित्र ते उच्चारावे गेले गोकुळी. प्रसंग फार गोड आहे, वेळ कमी आहे, प्रसंग फार आहे. देवाचं 11 वर्ष आणि 55 वर्षाचं आयुष्य झालंय. अनेक प्रकारचे प्रयत्न केले, अनेक प्रकारचे दैत्य पाठवले, पण कंसाकडून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला मारण्याचा प्रयत्न विफल होतोय. मग मात्र त्या ठिकाणी एकानं अक्कल दिली. आणि जरा ऐका, जास्त वेळ घ्या ना, कोणी बी अक्कल दिलं आपली. एकानं अक्कल दिली, देखो भाई गली में कुत्ता भी शेर होता है. म्हणे मग तिकडच्या घरी जाण्यापेक्षा त्याला आपल्या घरी बोलवून इथं मारून टाक. निर्णय झाला पक्का. पण दुसरा प्रश्न, आणीन कोण? कारण जो आणायला जाईन त्याचाच नाश्ता होऊन जाईल. मग आणीन कोण? शेवटी पात्र ठरलं अक्रूर. अक्रूर त्या ठिकाणी पहिल्यांदा त्यानं नाही म्हटलं, नंतर म्हटलं चला ठीक आहे, देवाचं दर्शनही होईल, चला जाऊन बघू. आता अक्रूर म्हणजे काय? अक्रूर म्हणजे तुम्ही आणि मी. सध्या जागेवर आहे ना, तुम्ही आणि मी.
तुम्ही आणि मी 50% देव मानतो आणि कधी कधी अविश्वास दाखवतो. काय मत आहे तुमचं? बाई इतना देव देव करत होई का नाही चालव. कधी कधी अविश्वास दाखवतो, तुम्ही सुद्धा आणि मी सुद्धा. अक्रूर त्याच जागेवर होता. त्याला माहिती होतं की देवाचा अवतार आहे, तरी सुद्धा त्या देवाला आणत असताना नियंत्रण करून ठेवलं होतं. ठिकठिकाणी शिपाई योग्य अशा प्रकारचं नियोजन करून ठेवलं होतं. माहिती होतं पण थोडासा संशय होता. शेवटी अक्रूरानं त्या ठिकाणी रथ सजवला आणि रथ सजवल्यानंतर मथुरेहून रथ निघाला आणि त्या ठिकाणी गोकुळाच्या दिशेने जात असताना वेशीवर आला आणि वेशीवर आल्यानंतर त्यानं त्या ठिकाणी रथ थांबवल्यानंतर खाली उतरल्यानंतर ती माती घेतली, त्या वृंदावनातली माती घेतली, गोकुळातली माती घेतली आणि आपल्या कंपाला अशी ती त्या ठिकाणी पुसली किंवा कंपाला लावली आणि लावल्यानंतर त्या मातीकडे अगदी एकटक नजरेनं बघू लागला. त्याच्या मनात विचारला, याच मातीमध्ये माझा भगवान परमात्मा खेळलाय, याच मातीमध्ये कृष्ण परमात्म्याने रास केली, याच मातीमध्ये भक्ताला आनंद दिला आणि ती माती अंगावर टाकू लागला. आजही जरी गेलात ना तर रमण रीतीमध्ये लोक एकमेकाला बुसतात, ती माती फेकतात, तेवढा आनंद आहे आणि त्या आनंदाच्या भरात तो नाचतोय. अहो महाराज, माती फेकतात, राधे राधे म्हणतात, हे गवळण नाही. अहो त्या वृंदावनात मुसलमान बांधव जरी आला तरी त्या मुसलमानाला राधे राधेच म्हणतात, राधे राधेच म्हणतो तो. मुसलमान बांधव राधा राधा म्हणेल याच्यात विशेष नाही. हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे. ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णु बोले राधे राधे, ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णु बोलो राधे राधे. शंकर के डमरू से आवाज आई, राधे 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 राधे. राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे, राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे. स्वतःला सावरवलं, आनंदाच्या भरात मस्तीमध्ये त्या ठिकाणी भजन करतो आणि शुद्धीवर आल्यानंतर रथ काढला. संध्याकाळपर्यंत 16-17 किलोमीटर अंतर आहे महाराज, पण पूर्ण दिवस घालवला त्या मस्तीमध्ये, त्या आनंदामध्ये. नंदबाबाच्या दाराशी रथ थांबला. नंदबाबाच्या दाराशी रथ थांबल्यानंतर त्या ठिकाणी विचारलं, आहे का कोणी घरात? अतिथी देवभाऊ यानं घरात बोलवलं आणि घरात बोलवल्यानंतर त्या ठिकाणी विचारण्यात आलं, कोण तुम्ही? म्हणे मी अक्रूर. येण्याचं कारण म्हणजे नंदराजांना भेटायचं आहे. बसवलं, औपचारिकता साधलं आणि काही वेळात नंदराजा आले आणि नंदराजाबरोबर चर्चा सुरू झाली. नंदराजाबरोबर चर्चा करत असताना दरवाजाच्या आडून यशोदा माई ऐकत होती. त्यांची चर्चा चालली होती. म्हणले, अक्रूरजी येण्याचं कारण अचानक? काही फोन नाही, पत्र नाही, व्हॉट्सअपवर मेसेज सुद्धा नाही, हो अचानक आला? म्हणले, कामच तसं पडलो. म्हणजे काय, उरूस चालला, यात्रा चालली आमच्या मथुरेमध्ये आणि त्या यात्रेच्या निमित्तानं मी कृष्णाला आणि बलरामदादाला नेण्यासाठी आलो. म्हणजे मी का पाठवायचं? अरे ज्या दिवसापासून कृष्ण जन्माला आलं, माझं पोरगं जन्माला आलं, त्या दिवसापासून एक दिवस सुद्धा चांगला गेला नाही. हो दर दिवसाला कोणी ना कोणी माझ्या मुलाला मारण्यासाठी येत आहे आणि त्याच त्या मृत्यूच्या मुखात माझं पोरगं पाठवीन तरी कसं मी? शेवटी तर्कवितर्क झाला. सांगितलं, महाराज ज्यावेळेस कृष्णाचा जन्म झाला त्यावेळेस आई शुद्धीवर होती. आईला कळतं की मी बाळाला जन्म दिला. एखादी दाई होती, तर्कवितर्क ठरला की कृष्ण हा तुमचा मुलगा नाही. त्यावेळेस तुम्हाला मुलगी जन्माला आली आणि ती गुप्त झाली ना, ती तुमचीच मुलगी होती. दरवाजाच्या आडून ज्यावेळेस एका आईनं ऐकलं, आई ती आईच असते महाराज. मा की ममता पाक दिवानी, जैसे गंगा का पानी, होनर है बड़ा शैतानी, जिसने माँ की कदर ना जानी. आई धाडकन खाली पडली आणि पडल्यानंतर मूर्छित त्या ठिकाणी पडल्यानंतर सावरलं महाराज नंदराजाने. सांगितलं, यशोदा काय झालं? यशोदा म्हणे, महाराज मी माझं पोरगं नाही पाठवणार, माझा पोटचा गोळा मी नाही पाठवणार. और ज्या दिवसापासून जन्माला कंसानं एक दिवस चांगला जाऊ दिला नाही, तर हाताच्या फोडाप्रमाणे मी त्याला वागवलं आणि तुम्ही लगेच मृत्यूच्या मुखामध्ये पाठवतात. नाही पाठवणार मी. शेवटी महाराज यशोदेला सांगितलं, जे सत्य त्याला स्वीकारावंच लागेल. भगवान किंवा कृष्ण आपलं पोरगं नाही महाराज. खेळता खेळता भगवान परमात्माला, भगवंताला दिशा दशा कळाली की घरामधलं वातावरण कळतं महाराज. लहान पोरांना सुद्धा घरातलं वातावरण चेंज झालंय. पटकन आईच्या कुशीला मिठी मारली आणि सांगितलं, आई आई भूक लागली का मला? आईनं त्या ठिकाणी त्याचे दोघंही बाजू धरल्या. सांगितलं, बाळ अरे मला आज कळालं रे, तू माझं पोरगं नाही
अरे ज्यावेळेस तू माती खाल्ली, तुझा कान पकडला, बांधण्याचा प्रयत्न केला, तुला रागावले असेल, देवा मला माफ कर, तू राजाचा पोरगा आहे, तू गवळ्याचा पोरगा नाही, तू राजाचा पोरगा आहे, माफ कर मला. शेवटी भगवंतानंही समजवलं, आई मी तुझाच पोरगा आहे ग, जन्म देणाऱ्यापेक्षा वाढवणाऱ्याची किंमत जास्त असते, मी तुझाच पोरगा आहे. रात्र निघून गेली महाराज, पण आईच्या डोक्यात 1% सुद्धा बसला नाही, कारण ते आईचं प्रेम आहे, आईचं माया आहे ती. सकाळी सकाळी अक्रूरानं रथ सजवायला सुरुवात केली आणि एक गवळणीचा नियम होता महाराज. का आजही काही लोकांचा नियम असतो पा गावातल्या, स्नान संध्या झाली की ते बरोबर देवळात येतात, दर्शन घेतात आणि मग घरी चहा पितात. आजही असे लोक आहेत. त्या गवळणींचा नियम होता, सकाळी देवाचं दर्शन झाल्याखेरीज दुसरं काम करत नव्हत्या. आता सासू होत्या, मर्यादा होती सुनेला, म्हणून त्या दुसरं काम दाखवायच्या. सासूबाई, आत्याबाई, जाते बरं पाण्याला, रिकामा हंडा माठ घ्यायचा आणि देवाच्या दाराशी आवता भावता चक्रा मारायच्या. देव बाहेर यावा आणि त्याला आपण पाहावं, बस झालं. एक वाक्य सांगू सर, ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीनं आपलं स्तुती करावी, आपली वावा करावी असं वाटत नाही. जर खरंच निष्काम प्रेम असेल ना, त्याची एक झलक जरी पाहिली तरी अंतकरणाला समाधान वाटतं महाराज, आनंद वाटतो. आणि ती स्थिती गवळणीची. असं त्यांना वाटत नव्हतं की कृष्णाने यावं, आमची स्तुती करावी. त्याला पाहिल्यानंतर आनंद व्हायचा. एक गवळण चक्रा मारते आणि चक्रा मारत असताना त्या ठिकाणी अवताभोवती फिरता फिरता देव दिसत नाही. राज पोशाख घातलेला एक व्यक्ती. विचारलं, कोण आहे हो तुम्ही? आमच्या गावातले गरीब लोक इतके चांगले कपडे आम्ही घालत नाही. शेवटी त्याने सांगितलं, मी अक्रूर आहे. येण्याचं कारण देवाला आणि बलराम दादाला नेण्यासाठी आलोय. जेव्हा कळालं की देव गोकुळ सोडून चाललाय, डोक्यावरचा माठ खाली आटपला आणि आपटल्या बरोबर आख्या गावात जागत सुटली. अहो गवळणीनं उठा, अहो गवळणीनं उठा. काय निद्रिस्त अवस्थेत झोपलात? देव आपल्याला सोडून चाललाय, कृष्ण आपल्याला सोडून चाललाय. जेव्हा कळालं महाराज देव सोडून चाललाय गोकुळ, लहान लहान पोरं, गवळणी, गोपाळ सगळे भार 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 गोकुळ त्या ठिकाणी आपल्या नंदराजाच्या दाराशी जमा झालं. आणि जमा झाल्यानंतर सगळं गोकुळ त्या देवाला विनवतात, आळवतात. देवा काय आमचे पुण्य सरले देवा, हे देवा, हे देवा. ब्रह्मदेवाला कोसतात. ब्रह्मा, अरे जर खरंच वियोग करायचा होता तर एवढं प्रेम, एवढा लळा लावला कशाला दादा? खरंच सगळं गोकुळ देवासाठी रडतंय. तेरी अखिया है जादूगरी, इतकं गोड वर्णन. बिहारी मैं तो कब से खडी. सगळं गोकुळ कोसताय. देवा, अरे पापने कशाला दिली? त्याला पाहत असताना अडचण येते रे देवा. खरंच वियोग करतोय. जसं प्राण निघून जावा देहातून, तसं जर कृष्ण निघून गेला तर स्थिती आमची होईल रे. जायचं कसं? नको नेऊ कृष्ण, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान. वृंदावनीच्या सकळ जनासी ध्येय वडे जीवदान. नको नेऊ भगवान. लहान लहान पोरं येतात. कृष्णा, ए कृष्णा, अरे तू बॉल मारला, विट्टी मारली, तुला घ्यायला पाठवलं, राग आला म्हणून सोडून चालला का? अरे बॉल मार, आम्ही जातो राजा, तू जाऊ नको, पण आम्हाला सोडून जाऊ नको कृष्णा. कृष्णानं पाहिलं महाराज, सगळं वातावरण त्या ठिकाणी विरहाचं झालं होतं. सगळं गोकुळ त्या ठिकाणी एक भगवान परमात्म्यासाठी रडतात. ते विचारतात, देवा तू जर सोडून गेला ना कसं व्हायचं? तुझ्याशिवाय करमत नाही रे आम्हाला. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, काना रे भेट दे ना मला, काना रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे रवला, काना रे भेट दे ना मला, काना रे भेट दे ना मला, काना रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला. सगळं गोकुळ त्या ठिकाणी देवाला हळवतं महाराज. एक गवळण त्या घोळक्यातून निघून मध्ये गेली नंदराजाच्या वाड्यात. गवळण म्हणती यशोदेला,
कोठे गे सावळा कारथ शृंगारीला सांगे ओ मदला अक्रूर हुबा असे बाई गे साजनी नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी पटकन ती जाते अगं यशोदामाई काय चाललंय बोले नंदाची पटराणी सद्गदित होऊनी जातो मथुरेशी चक्रपाणी काय सांगू तुम्हाला भगवान परमात्मा सोडून निघून चालला म्हणले सगळं गोकुळ त्या ठिकाणी फार शिव्या घालतं महाराज अक्रूरा चांडाळा तुझं कोणी धाडिले का घात करू आलासी वदसी सकळा अक्रूरा तुझे नाव तैसेचे करणे नाव अक्रूर आहे तुझं अक्रूर म्हणजे जो कधीही क्रूरपणा करत नाही आणि तू किती क्रूर वागला प्राणापेक्षा प्रिय असणारा आमचा प्रियतम आमचा श्याम त्याला नेतोय तू एक गोष्ट ऑब्झर्वेशन असं करा महाराज कुणी कुणासाठी इतकं प्रेम करू शकतं का कुणी कुणासाठी इतकं रडू शकतं का किती रथी चढले वनमाळी आकांत होऊनी भूमी पडल्या वज्रबाळा कोण त्या सांभाळी नयनीच्या उदकान भिजली धरणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी कुणी कुणावर इतकं प्रेम करू शकतं अरे पोटचा गोळा गेला ना आयुष्यभर दुःख होतं पण गवळणी इतकं देवाच्यावर रडल्या ना इतकं कोण रडलं नाही रडत महाराज ऐका भगवान परमात्म्याने सगळं वातावरण पाहिलं देवाने सांगितलं काका जर मी यांच्या प्रेमात अटकलो तर पुढं कंसही मरायचा नाही माझ्या आईवडिलाची सुटकाही व्हायची नाही म्हणून देवाने सांगितलं काका देव बोले अक्रूरासी वेगी हाती रथासी या गोपिकाच्या शोकासी न पहावे मजसी एका जनार्दनी रथ गेला निघून रथ निघून चाललाय महाराज रथाकडं त्या ठिकाणी एक टक नजरनं सारं गोकुळ पाहतं धूळ उडते तरी पाहतं आणि त्या परमात्म्याला सांगतं देवा चालला सोडून पण आयुष्यात कानया रे कानया रे कानया रे कानया रे जग देई भेटी देई भेटी देई भेटी देई भेटी कानया रे कानया रे कानया रे कानया रे जग जसा गेला महाराज जसा गेला ना भगवान पुन्हा गोकुळात आला ना त्यागलं ते त्यागलं सोडलं तर सोडलं आपल्यासारखं नाही पंढरपूर जाईन बिड्या सोडून आणि दुसरा दिवस म्हणे कसं विरायनं ओढले असं नव्हतं सोडलं ते सोडलं एकदा सोडलं त्यागलं ते त्यागलं शेवटी देव निघून गेला आणि बऱ्याच वर्षानंतर वडिलांनी त्या ठिकाणी समन्वय साधला आणि वडील म्हणतात की आपण यज्ञ केला पाहिजे आपण भगवान परमात्म्याचं आता त्यांना काय माहिती भगवान घरात आहे आणि यज्ञ केला पाहिजे भगवंताचं कार्य केलं पाहिजे म्हणून कुरुक्षेत्रावर यज्ञाच्या निमित्तानं अख्खा परिवार बोलवला सारा परिवार बोलवला यज्ञ हे कर्मकांडातलं काम आहे बरं का यज्ञामध्ये आजूबाजूचे लोक नातेवाईक परिसरातले लोक सगळं आपण बोलवतो काही गावं आजही काल्याचं कीर्तन जर असलं ना तर त्या गावातील लेकी ज्या आहेत ना त्या गावात येतात अशी गावं आजही वरती आहे का नाही हां असंही गावं आहेत आणि सगळ्यांना बोलवलं जातं कारण ते फार मोठं कार्य आहे सगळ्यांना त्याचा पुण्याचा भाग मिळतो आणि त्या यज्ञात प्रवचन ठेवतात कीर्तनं ठेवतात आता प्रवचन कीर्तन का ठेवतात माहिती आहे का यज्ञात यज्ञ कर्मकांडातलं यज्ञातलं सोडलं जरी चुकलं कर्म सूक्ष्म आहे अतिसूक्ष्म आचमनासाठी पाणी जास्त घेतलं तरी पाप कमी घेतलं तरी पाप आणि नकळत काही चुका होतातच नकळत
लघुशंकेला गेलात, पुढचे पाय धुतले, मागे कोर राहिले, पापच. अनेक पाप आहे. कीर्तनातून उठून जायचं, लघुशंका करायची, बिगर हातपात धुवायचे, बसायचं. चला सोपं सांगतो. लग्न होतात का? लग्न होतंच ना आपल्या गावात. लग्नामध्ये शेवटचं मंगलाष्टक ब्राह्मण बुवा कोणतं म्हणतं? शाच का तुमले लगीन तुम्हाला विचारलं का? नाही तुम्हाला याद नाही, काही खरं नाही तुम्हाला. लग्नात शेवटलं मंगलाष्टक तदेव लग्नम सुदिनम तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम देव लक्ष्मीपते तेंद्रुगम स्वरामी म्हणतात ना. आता पहा, हे मंगलाष्टक म्हणताना जुनी ब्राह्मण महाराज माईक दुसऱ्याजवळ द्यायचे जिबू आणि काय करायचे? आतेनं मला माहित नाही भाऊ, शेवटी वरती हात करायचे. आता पहा, लग्नाचा आणि या मंगलाष्टकाचा माझं मत असं आहे, अर्थार्थी काही संबंध नाही. पण ब्राह्मण बुवानी पहा जरा ऐका, आपल्यासाठी केलेला उपकार म्हणजे ते शेवटचं मंगलाष्टक. कळत नाही आपल्याला. आहे पहा, लग्नाच्या वेळेस हजारो लोक असू द्या, वैदिक पद्धतीचा साक्षी पुरावा असणारा एकच म्हणजे ब्राह्मण, वैदिक पद्धतीने. आणि लग्न जुळवत असताना ब्राह्मणाकडून आपण टाईम काढला 12:35 स्टँडर्ड टाईम. मग त्याच्यानंतर मंडप लावला, घोडा लावला, बँड लावला, नंतर माईक सिस्टीम भजनी मंडळ नाही, काहीच गरज नाही. मग सगळं झाल्यानंतर लग्नाच्या दिवशी 12:35 आपलं लग्न लागतं का? लग्न कधी लागतं? टेंडर चांगलं पास केलेलं असतं तरुण पोरांनी, त्याच्यामुळे लग्न लागतं 2:55. आता बा लग्न 2:55. बा अर्धा मुहूर्त टळला प्रभू रामचंद्राच्या लग्नाचा, 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. आपले 2-2 तास टळले. मग लाटणावारी मार नाही खावा, मग काय ती पूजा करी आपली, बरोबर की नाही? मग जरा ऐका, ब्राह्मण बुवाला असं वाटलं यांचं नुकसान कशाला करायचं, म्हणून ब्राह्मण बुवाने मंगलाष्टक म्हणताना माईक दुसऱ्याजवळ दिला आणि देवाला आळवलं, देवाला सांगितलं. देवाला सांगतात की तदेव लग्नम, हे जे लग्न चाललंय ना जिबू, सुदिनम, माहित नाही सुदिन आहे का दुर्दिन आहे मला माहित नाही. सुदिनम तदेव, ताऱ्याचं बळ आताचं माहित नाही, 12:35 माहिती होतं, आता 2:55 काय माहित नाही. चंद्राचं बळ, विद्येचं बळ, दैवेचं बळ, मला कशाचंच बळ माहित नाही. हे पंढरीनाथा, हे नारायणा, लक्ष्मीच्या पती, मी तुझं नाव स्मरतो आणि दोघांना लग्नाच्या बेडीत टाकतो. कळलं का? म्हणजे एका नारायणाच्या नावावर विश्वास ठेवून एवढी मोठी लग्न नावाची संस्था आज कार्यरत आहे. काय म्हणते तुमचं? मग देवाचं नाव फार मोठं आहे महाराज. मग देवाचं नाव घेतलं ना, मग कर्मकांडात जर थोडी मोठी चूक झाली ना तर ते आपल्यात मुक्त होतं, आपण त्याच्यातून मुक्त होतो. शेवटी देवानं प्रवचन सुरू केलं. सगळं त्या ठिकाणी चर्चा चालू होती. सगळ्यांना बोलवलं होतं, वृंदावनातल्या लोकांना, बरसाने असेल नसेल सगळ्या लोकांना बोलवलं होतं. आणि त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर प्रवचनाचा योग सजला. देवानं प्रवचन सुरू केलं. म्या बोलविला वेद बोले, म्या चालविला सूर्य, म्या हलविला प्राणू हाले, जो जगाते चालिता तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया बळे, ऐसा तू संपूर्ण ब्रह्मांडाचा धनी. मी केलं, मी पुतना मारली, मी आगासूर मारला, बगासूर मारला. आणि काही लोकांना सवय असते, मी केलं. आता मी करत असताना सगळेच लोक ऐकणारे असतात असं काही नाही, आहे का नाही? मग शेवटी एक आजीनं वरती हात केला, म्हणे ए देवा, मला काही बोलण्याचा अधिकार आहे का? नाही, या इकडे या. देवाला वाटलं माझी स्तुती केली, आणि स्तुती सगळ्यांनाच आवडते, सगळ्यांनाच स्तुती केली ना देवालाही आवडते स्तुती. शेवटी आजीला बोलवलं आणि बोलवल्यानंतर आईसाहेब, तुम्ही मला अचानक का थांबवलं तुम्ही? काही चुकलं का माझं? म्हणले पाय कृष्णा, आता तू कृष्णा राहिला नाही, आता तू राजा झालाय. गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. आता तू काही छोटा कृष्ण आमचा राहिला नाही, आता राजा झाला बाबा राजा. पण तू आता सांगतोय मी केलं. अरे कृष्णा, आम्हाला सगळं ठाऊक आहे. आमच्या गोकुळात जेव्हा राहायचा बिगर चड्डीचा फिरायचा रे तू. काय सांगू, तू काय केलं, कुठं चोऱ्या केल्या, कुठं काय केलं, आम्हाला सगळं ठाऊक आहे. म्हणून तू या ज्या बडाया मारतो ना मगासपासून, मी केलं. जिबू, लहानपणीचा मित्र सहजासहजी भेटू नये, नाही तर लहानपणी आपण जे कार्य केलं ते पाहणारे व्यक्ती तरी भेटू नये, आहे की नाही? आता एखादी आला तिथून काय पोपटासारखा बोलू राहिला, आमले सगळं माहिती आहे की नाही, भेटू नाही महाराज. मग शेवटी
त्या आजीनं सांगितलं, ह्या ज्या बढाया तू मारतो ना, या बढाया तू काही मारू नको. अभंगाच्या दुसऱ्या चरणात काय बडाई दिखावत मोही, काय बडाई दिखावत मोही, काय बडाई दिखावत मोही, काय बडाई दिखावत मोही. जानत हूँ प्रभुपना तेरा सबई, जानत हूँ प्रभुपना तेरा सबई, काय बड़ाई दिखावत मोई, काय बड़ाई दिखावत मोई. जानत हूँ प्रभु बना तेरा सबई, जानत हूँ प्रभु बना तेरा सबई, काय बड़ाई दिखावत मोही, काय बड़ाई दिखावत मोही. काहे बडाई दिखावत मोही, जानत हो प्रभूपणा. तू काही बडाया मारू नको राधा, आम्ही सगळं जाणतो तू काय काय केलं. आता वक्ता जर बोलत असेल आणि अचानक जर कोणी थांबवलं, त्याला बरं वाटतं का? त्याला वाटतं, आतून तो खसतोच, त्याला वाटतं चुकलं आपलं काहीतरी. भगवंतांनी बोलवलं, आई साहेब माझ्या जीवनात मी काय करायला नको होतं ते मी केलं, असं तुम्हाला वाटतंय? सांगा बरं जरा मला, मलाही माझी चूक सुधारवता येईल. आई साहेबानं जवळ यावं त्या आजीनं, म्हाताऱ्या गवळीनं, आणि त्या लोकाला उपदेशून सांगते, म्हणले बया तुला काय सांगू, हा जेव्हा लहान होता ना, यानं काय काय केलं तुला माहिती आहे का? याचा जन्म कुठं झाला, हा वाढला कुठं, राहिला कुठं, खोड्या किती अवघडच आहे. एक शूरसेन नावाचा राजा, एक उग्रसेन नावाचा राजा. शूरसेन नावाच्या राजाला एक पुत्र होतं, त्यांचं नाव होतं वसुदेव. आणि उग्रसेन नावाच्या राजाला पुत्र नव्हता, म्हणून यज्ञ केला आणि यज्ञाच्या माध्यमातून स्त्री गर्भवती राहिली. पण त्या अवस्थेत त्या आईनं काय करावं, काय खाऊ नये, माती किती खावी, राख किती खावी, ती कोणती माती, ती मुलतान पांढरी, हे किती खावं त्याला नियम आहे ना. खातच राहायचं का? काय वाचावं काय वाचू नये याला बी नियम आहे. जशी आई वागते, जशी बोलते, तसं ते कार्बन कॉपीसारखं पोरगं संस्कारकरण करतं. ऐका का, वनविहार करत असताना, जलक्रीडा करत असताना एक दुर्मिळ नावाच्या राक्षसाची सावली त्या गर्भावर पडली. गर्भावर पडल्यामुळं जन्माला येणारं बाळ विकृत जन्माला आलं. ज्योतिषशास्त्र जे जाणतात त्यांनी ज्योतिषशास्त्रानं त्यांचं भविष्य पाहिलं. आणि खरं सांगू का, सध्याच्या वर्तमान काळात भविष्याच्या नादी लागू नका, स्पष्ट सांगतो मी. आणि तुमचं जास्त आहे, वेड्या आईची वेडी माया कुठून आली काही माहीत नाही भाऊ. एखादी बाबा दिसला, बाबा बघा बघा बघा, बाबा सांगतो धनाची रेषा जोर करते, पण मध्येच एक खड्डं पडून गेलं आहे की नाही. मी असं म्हणेन, महाराज ज्ञानोबा वाचा, ज्यांचे आज बीज आहे, तुकोबा वाचा, गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. हे वाचता येत नसेल तर स्वामी विवेकानंद वाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचा, महात्मा ज्योतिराव फुले वाचा, महात्मे वाचा. वाचाल तर वाचाल, विनाकारण भविष्याच्या नादी लागू नका. अचूक भविष्य सांगणारी यंत्रणा किंवा एखादी व्यक्ती आज जगात कार्यरत 100% नाही, 100% नाही, सांगू शकत नाही, आहे का नाही. शेवटी झालं महाराज, भविष्य पाहिल्यानंतर पोरग देवाला न मानणारं, संताला न मानणारं निघेल. शेवटी बाप तो बापच आहे. बाप रिश्ते में हम तुम्हारे बाप आहे म्हणतात ना ते. शेवटी बापानं काय केलं, असं पोरग मला नको, जे देवाला मानणारं नाही, संताला मानणारं नाही. पेटी बनवली आणि पेटीत टाकला, दिला सोडून दिल्यानंतर सकाळी सकाळी शूरसेन नावाचे महात्मे राजे सूर्याला जल अर्पण करत असताना पायाजवळ पेटी आली. उघडून पाहिली, माणसाचं पोरग आहे, कुणाचं माहीत नव्हतं. माणसाचं पोरग आहे म्हणून संगोपन केलं, घरी आणलं आणि घरी वाढता वाढता आपल्या मुलाला आणि मिळालेल्या मुलाला दोघांना सांभाळलं. मिळालेला कंस आणि आपलं वसुदेव, म्हणून लहानपणीचे दोघं मित्र अशी संगती आहे. लहानपणाचं मित्र आहे ते. शेवटी मोठे झाल्यानंतर एक दिवस खेळता खेळता अचानक नारदजी येऊन ठेपले. आता नारदाचं काम काय होतं, खरं सांगायचं, नारदाचं काम काय होतं म्हणते मला, जिथं चांगलं चालू होईन, जटे चांगलं चालू होईन. आणि आपणही आपल्या गावातील काही लोकांना नारद नावाची उपमा देतो, पण महाराज चुकीचं आहे. त्या नारदांना पेटवायची अक्कल होती आणि विजवायची बी अक्कल होती. आपल्या नाऱ्याले पेटाडी देवाने अक्कल आहे, मला आणि अक्कल आपला नाऱ्याले नाही. पेटाडी देव जाय मोठा जाय, ओ बाप चला कर,
अवघड काम आहे त्याचं अवघड आहे. म्हणून नारदम ददाती इति नारदा, नारदाचे युक्त कोणीही रद्द करू शकत नव्हतं. नारद भेटला म्हणजे देव भेटायचा आहे, लहान ठेवा. पहिली पायरी होती नारद महाराज. शेवटी नारदानं सांगितलं इकडं काय करतो? अरे बाबा तुझं घर ये नाही रे, तिकडं उग्रसेन नावाचा महात्मा तो तुझा बाप आहे, मथुरा तुझी नगरी आहे, आणि कोणालाही राग येईल. मी राहिलो असताना मलाही राग येईल. अगासूर बगासूर पुतना मावशी चानूर मुष्टिक सगळे मिळवले, आणि मिळवल्यानंतर चढाई करून टाकली. चुलत्याला बापाला बंदिशाळेत, स्वतः संविधान राजा झाला. आणि राज्याची फेरी मारत असताना एक दिवशी एका मंत्र्याकडून कळालं ही तरुण सुंदर युवती असणारी जी मुलगी समोर दिसते ना महाराज, ही तुमची बहीण आहे. देवकाची कन्या म्हणून देवकी तुमची बहीण आहे. त्याला आनंद झाला की माझी बहीण आहे. जवळ गेला, डोक्यावरून हात फिरवला. ताई घाबरू नको, मी तुझा दादा आहे, भाऊ आहे मी. खरं सांगू तुला, जरा ऐक, माझं तुझ्यावर फार प्रेम आहे. मला आता कळालं माझी बहीण आहे. घाबरू नको, मी तुझं बरंच करणार आहे. माझा लहानपणीचा मित्र वसुदेव यांच्याबरोबर तुझा विवाह करेल मी. आता जरा ऐका, वसुदेवाचे त्याच्या अगोदर 6 लग्न झाले होते बरं का. आणि फक्त ऐकी ठेव, कराना बानगडमा आणि भेटाव बी नाही, बरोबर की नाही. 6 लग्न वसुदेवाची झाली होती. मूलबाळ होत नसेल कदाचित म्हणून केला असेल. 7वा विवाह देवकी बरोबर झाला. अगदी थाटामाठात विवाह झाला. नगारे वाजत होते, ढोल वाजत होते, आणि त्या आनंदाच्या भरात सार्थत्व करण्यासाठी कंस रथावर बसला. नियतीच्या मनात काही वेगळं चालतं महाराज. अचानक सुसाट्याचा वारा सुटला. धो 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 पाऊस सुरू झाला. ढग गडगड करायला लागले. आणि त्या अशा पूर्ण परिसरात, वातावरणात आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळी मानसी धरू नका, देवकीच्या पोटी येईल आठवा, रक्षिल गोगाई ब्राह्मण. कंसाचं काही चुकलं नाही महाराज, असं मला वाटतं. मृत्यू त्या ठिकाणी समोर दिसली आणि त्यानं पहिला विचार केला, इलाज ठेवायचं नाही. घेवानिया खडंग मारावया धावला, हात तो धरिला वसुदेव, हात तो धरिला वसुदेव. हात धरला, सांगितलं राजन पहिली प्रायोरिटी बायको वाचवणं, बघू नंतर काय करायचं. मी तुला जेवढे मुलं होतील मी तुला वचन देतो, तुला आणून देईन. मला सोड, माझ्या पत्नीला सोड. शेवटी कंसाला त्या ठिकाणी वचनावर विश्वास होता. कंसाला माहिती होतं आपला लहानपणीचा मित्र कधीही खोटं बोलत नाही. काय प्रसंग आहे महाराज, जो आयुष्यात कधी चांगला वागला नाही त्याचा वचनावर विश्वास आहे. आणि आता बोवावर विश्वास नाही कोण होतोय तू, बाकीनं काय. शेवटी वचन घेतलं आणि दोघांना त्यांच्या घरी पाठवलं. बंदी शाळेत नाही बरं का, घरी पाठवलं. घरी पाठवल्यानंतर पहिला मुलगा झाला. काही दिवसानंतर त्याचं नाव कीर्तिमान. त्या कीर्तिमानाला घेतलं, वचनाप्रमाणे पहिलं पोरगं दिलं. कंसही त्या ठिकाणी अंतकरणात दया होतीच ना मला. त्या कंसानं पाहिलं अष्टमो गर्भ, 8 नंबरचा गर्भ मारणार आहे ना, याला मारून काय करू. आपत्कालीन मीटिंग बसली. इंद्र चंद्र धर्मेंद्र महेंद्र जितेंद्र आखीच्या आखे बसले. आणि पुण्य सारावया भेटे देव ऋषी. आणि महाराज लगेच नारद येतात. आमची चंदिलना एक गोष्ट सांगायची बरं का, लहान पोरग जर पाहिलं तर कोणीही पाहिल्यानंतर त्या मुलाला जवळ बोलवतो आणि त्याला सांगतं, बाळ इकडे ये रे आणि एक पप्पी दे रे. लहान पोरग इतकं गोड दिसतं. त्या कंसाच्या अंतकरणात सुद्धा दया आली होती. पण तेच पोरग 80 वर्षानंतर भेटल्यावर कोणी म्हणतं का जिरीकर महाराज बाबा, कोणी म्हणतं का? तसंच आहे महाराज. शेवटी काय झालं माहिती का, जेव्हा नारद आले त्यांनी डोकं फिरवलं. पहिलं पोरगं मारलं आणि दुसरं तिसरं चौथं बंदीशाळेत टाकलं होतं. नंतर मग दुसरं तिसरं त्याच्यानंतर मारलं. आणि मारल्यानंतर पहा जरा ऐका, आता मात्र 7वा योग मायाच्या साह्यानं रोहिणीच्या गर्भात भगवंताने ट्रान्सफर केलं. 7वा आला नाही, भीतीनं आला नाही, सगळीकडे तीच बोंबाबोंब. आता 8 नंबरचा भगवान परमात्मा येणार होता. सगळ्यांना आनंद. 8 नंबर त्या ठिकाणी भगवान परमात्मा जन्माला येत असताना स्वर्गातील देवता लोक येतात स्वर्गात आणि आकाशातून पुष्पवृष्टी करतात. स्वागतम कृष्णाय सुस्वागतम कृष्णाय, ओ स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतम स्वागतम शरणागतम कृष्ण, स्वागतम शरणागतम शरणागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतम
किंवा मासी स्तुती करतात, निघून जातात. 8वा 9वा मास 10वा मास सुरू झाला आणि 9 महिने 9 दिवसाचा काळ संपूर्ण झाल्यानंतर सगळीकडे लख प्रकाश पडला आणि भगवान परमात्म्यानं रात्री 12 वाजता वार बुधवार अष्टमी तिथी आणि श्रावण मास जोराचा त्या ठिकाणी स्वागत करण्यासाठी वरुण राजा त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि बरोबर गोपाल कृष्ण 12 वाजता प्रगट झाला. बोला गोपाल कृष्ण कृष्ण भगवान की जय. भगवान प्रगट झाला. आयुध घेऊन आला, शंख चक्र गदा आणि गोड स्तुती केली. देवकी मातेनं स्तुती केली आणि स्तुती केल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं, बाबा रे तुला मी बाळ म्हणून जन्माला यायला सांगितलं, तुझा बाप म्हणून आला. वर्ग असं कुठे येतं का? आयुध घेऊन येतं का? म्हणे मग आई तू सांग मी काय करू. म्हणले बाप हे आयुध आहे ना हे गुप्त करा. शंख चक्र गदा म्हणे आई तू म्हणते म्हणून, नाही तर मी कधीच कुणाचं ऐकत नाही, मी कधीच कुणाचं ऐकत नाही, पण तू म्हणते ना केले गुप्त. आता बस का? म्हणले काय राजा काय बस लावलंय, जन्माला येताना काय एवढा मोठा मुलगा येतो का? म्हणे मग लहान होय. देव म्हणे पाया माई मला मोठं होता येतं पण मला लहान काय होता येत नाही. शेवटी आईच्या भावापुढे भावेन देवम कलया नरेंद्र धनेन कांता सत्यम च मित्रम, भाव जो होता आईच्या अंतकरणातला त्याच्यामुळे देव लहानही झाला. म्हणे आता बस का? आता काय बस बाबा, पोरग जन्माला आल्यावर रडतं रे बाबा. म्हणे मला बी रडणं पडेल. म्हणे मग तुला बी रडावं लागेल, त्याच्यातला अपवाद नाहीस तू. रडला देव. आता बस का? आता कस काय बस बाबा, जन्माला येताना काय पितांबर नेसून येतो काय? म्हणे मग शेवटी देवानं पितांबरही गायब केला आईच्या प्रेमापुढे आणि मग मात्र देवानं त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे ममत्वाचा आनंद आईला दिला आणि मग देवानं सांगितलं, म्हणले आई खरं सांगू का, मी जन्माला आलो, तू बोलली होती, तू माझं तप केलं होतं की तू जन्माला ये जन्माला ये जन्माला ये, म्हणून मी तुला 3दा बोलवतो, मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन. तिथलं नाही सांगत मी इथलं सांगतोय. 3दा बोलली होती म्हणून मी 3दाच त्या ठिकाणी जन्माला आलो. आता शेवटची पाळी ध्यानात ठेवा तुम्ही सगळेजण, शेवटची पाळी आहे ना, मग एक ध्यानात ठेवा. आता मात्र मी इथं राहिलो ना कंस येईल मला मारेल. शेवट आता मी कसा आहे, हात अगरबत्त्या पाय मेणबत्त्या आहे, ताकद नाही. म्हणे मग नंदाच्या घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला मदनेई गोकुळाला मदनेई गोकुळाला मदनेई गोकुळाला नंदाच्या घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला मला ने देवानं सांगितलं, म्हणले मला न्या. पण यशोदा नंद मला वाटतं वसुदेव सांगतात, म्हणे देवा खरं सांग तुला पटतं काय, तू काय बोलला? नंदाच्या घराला. अरे हातात बिडी पायात बिडी मानेत बिडी कमरेत बिडी एक एक मनाचं कुलूप 2-2 पारे करी, कसं काय जायचं? टेन्शन घ्यायचं नाही, मी आहे ना, हम है तो क्या गम, मैं हूं ना, शाहरुख खानचं ना, मी आहे ना, मी आहे ना, फक्त टेन्शन घ्यायचं नाही. उचलीला कमळ पते उचलीला कमळपती उचलीला कमळपती उचलीला कमळपती पायीचे बंधन गळते, पायीचे बंधन गळते, पायचे बंधन गाती पायचे बंधन गाती उचलीला कमळपते. उचलीला कमळपती हरी बोल. उचलीला कमळपती सध्या IPL चालू आहे ना, IPL करायचं बस. उचलीला कमळापती. आता इथं एक सूत्र आहे ध्यानात ठेवा, देव आपलासा केला तर जगातले सगळे बंधनं तुटतात. मनैव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षो बद्धम तु विषयासक्तम मुक्तम निर्विषय मन. देव आपलासा केला ना बंधनं तुटतात आणि जर माया आपलीशी केली माया तर बंधनं जगडतात. आता माया म्हणजे काय, सोप्या पद्धती सांगतो. माया म्हणजे मम आणि मम म्हणजे माझं. माझं आलं का दुःख मग तिच्यात मी बी आणि तुम्ही बी सारखेच आहे का नाही. मग देव आपला सकेला बंधनं तुटतात, देव डोक्यावर आता. आता हरियाला हाता मग कशी काय भय चिंता आहे का? चिंता काही चिंता आहे का? सामान्य एखादी चांगला माणूस जर आपल्या पाठीमागे राहिला तरी आपण "ऐक!"
देखील शुभ. देखील जगाचा बाप ज्याच्या पाठीमागे त्याला काही चिंता आहे का? देव डोक्यावर घेतला, दरवाजे उघडले, पहारेकरी झोपले. आता सगळ्यात पहिले दर्शन घेण्याचा योग आला यमुना. आता यमुना कोण आहे? यमुना ही देवाची पत्नी, कालिंदी नावाची. जरा ऐका, यमुनेचा आणि भगवंताचा संदर्भ कसा आहे? यमुना ही यमाची बहीण आणि सूर्याची कन्या आहे. काळी होती, कुट्ट होती, केस विटकटलेले, दिसायला चांगली नव्हती, कोणी विवाह करत नव्हता. शेवटी एक दिवस नारायणाजवळ गेली, म्हणे मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. नारायणानं सांगितलं माझं काही मत नाही, मी काय नाही म्हणत नाही, पण सध्या माझी बुकिंग झालेली आहे, तुम्ही वेटिंग लिस्टवर राहा, पुढच्या जन्मात बघू. आणि तिला तप करण्यासाठी पाठवलं. हिमालयावर तप करते आणि तिच्या अंगातून जो घाम निर्माण झाला तो घाम म्हणजेच यमुना. आजही जर कधी यमुनेत गेलात तर यमुना दिसायला काळी. पाणी कसं यमुनेचं? काळ आहे. पहा तुम्ही, यमुना मैया कारी कारी, राधा गोरी गोरी. यमुना मैया कारी कारी, राधा गोरी गोरी. वृंदावन में धूम मचावे, बरसाने की छोरी. वृंदावन में धूम मचावे, वृंदावन की चोरी. ब्रजधाम राधा जी को ब्रजधानी लागे, महारानी लागे. मन कारो कारो जमुना जी रो पानी लागे. अमिठे काळो जमुना जी का पानी लागे. ओ मिठे रस से बड़ी ओरी राधा रानी लागे, महारानी लागे. मन कारो कारो जमुना जी रो पानी लागे. मन काळो काळो यमुना जी का पानी लागे. आजही देवाच्या मुख्य 8 पत्त्या आहेत ना, त्याच्यात कालिंदीचं नाव येतं. आणि ती कालिंदी म्हणजे सूर्याची कन्या आहे. आता पतीचं दर्शन पत्नीला होतंय सगळ्यात पहिले. ती चान सोडीन का? सोडेल का ती? पाणी काय म्हणते, मला दर्शन घ्यायचंय. आता बघा, देवाच्या मुख्य काही पत्न्या आहेत, तशा देवाच्या 16,008 आहेत, पण मुख्य 8 आहेत. आणि त्याच्यातही 3 फार महत्वाचे आहेत. 3 कोणत्या? तर ऐका. पहिली म्हणजे भूदेवता. पहिली म्हणजे भूदेवी. ध्यानात ठेवा, जरा ऐका. देवाच्या 3 पत्न्या फार महत्वाच्या आहेत. पहिली म्हणजे भूदेवता, भूदेवी, सत्यभामा. भूदेवी दर्शन घेतलं, पाणी दुबंगलं, पैल थिराला गेले. मुलगी होती, तिला घेतलं. मुलगा होता, त्याला ठेवलं. आता इकडं पहा, माया आपलीसी केली, दरवाजे बंद. पाहणे के रडे माया, करे अकांत, नामा म्हणे उठती दूत. कंस महाराज की जय हो, कंस महाराज की जय. मुलगा नाही, मुलगी आली. ओढलं, मारणार. वरती गेली आकाश मार्गात. आणि ती काय म्हणते? तुझं लागी वधी का तुझं लागी उधी? एक मागे म्हणे तुझं लागी उधी, तुझं लागी उधी नाही, वधी. तुझं लागी वधी. तुला मारणारा 84 कोश योजनमध्ये जन्माला आलाय. आता पहा, इकडे सकाळी सकाळी नंद राजाच्या 2 बहिणी नंदा आणि सुनंदा म्हणतात, विचार करतात, वहिनी 5 वाजता उठते, आज का उठत नाही? पाहिलं तर गोंडस बाळ खेळतंय, वहिनी झोपेत आहे. आणि झोपेत असताना एकानं त्या वहिनीला उठवलं नाही, परात आणली, बेलनं ताट आणलं आणि जोर जोरात वाजायला लागली. गवळाना म्हणा ती गवळणीला, हो गवळाना म्हणा ती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एकी धावी एकी पुढे, गाडी वाटी सोंट वडे, एकी धावती एकी पुढे, गाडी वाटी सोंट वडे. गवळण म्हणती गवळणीला, ओ गवळण म्हणती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एकदा धावती एकी पुढे, गाडी वाटी सोंट वडे, एक धावती एकी पुढे, गाडी वाटी सोंट वडे. काय आनंद आहे मला. किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंद आनंद झाला. गोकुल में भगवान प्रगट भयो. गोकुल में भगवान गोकुळी आनंद झाला, रामकृष्ण कराला. काय आनंद, इतका आनंद, इतका आनंद महाराज, इतका आनंद.
त्या आनंदाच्या भरामध्ये नंद राजाला कळालंच नाही की आपल्याला कर द्यावा लागतो राजाला. कर देण्यासाठी मित्रमंडळी नेली. आता इकडं काय झालं, कंस टेन्शनमध्ये विचार करतो, झालं काय, गेला कुठं. शेवटी कळालं की 84 कोश योजन म्हणजे जन्माला आलाय. मारण्यासाठी पहिलं पात्र निवडलं पुतना. पुत म्हणजे पवित्र आणि ना म्हणजे नाही. जी पवित्र नाही, जी दिसायला चांगली नाही, जिचं वागणं चांगलं नाही, जिचं बोलणं चांगलं नाही, ती अपवित्र असणारी पुतना, कालकुट्ट, केस विस्कटलेले, अशी जर काळी कुट्टी स्त्री जर गावात यायला लागली, गावातले लोक घुसू देतील का? हां, आपली सगळी मंडळी बस स्टँडवर बसेल राहा, त्या घुसू देतील का गाव? मग घुसू देणार नाही. म्हणून तिने काय विचार केला, टाकळीत जायची मजा नाही, ती डायरेक्ट 40 गाव गेली. स्वीटी ब्युटी पार्लर. कोण? मी पुतनाबद्दलच बोल राहिनो, कोणलेच काय सांगा नाही. तिनं गाठलं स्वीटी ब्युटी पार्लर, केस विस्कटलेले, काळी कुट्ट. आणि खरं सांगतो आबा जिबो, त्या पार्लरवाल्या ताईची अशी किमया राहते बुवा, लईच किमया राहते. हां, अशी किमया राहते. 40 गावले एक नवरदेवाला महिन्यानंतर कळालं नवरी कशी होती. काय होतीस तू, काय झालीस तू. 1 महिन्यानंतर बीपी वाढी किती नाही काय सांगू तुम्ही. ते लेपोरले फाउंडेशन, अजून काय राहते, थोडं माहिती ठेवावं लागते. मग चालू करायचं आहे ना, आहे का नाही, थोडी माहिती ठेवावी लागते. शेवटी महाराज गाठलं आणि गाठल्यानंतर असा सुंदर मेकअप केला, इतकी सुंदर दिसायला लागली. आता एक गवळण म्हणतात, पण ती मला वाटतं इथली नाही. पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कंबर पटाव. पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कंबर पटाव. नाकात नथ घालून सारा साठ माठ करून, सारा साठ माठ करून, बाईने चले गे बाईने चले गे चालू पैठणची. चालू पैठणीला, बाईने चले गे चालू पैठणीला. कोणे चली गा चालू पैठणीला, हे चली गा चालू पैठणीला, चली गा चालू पैठणीला. प्रमाणे ना, पुतळ्या डोरलं सगळ्या पैंजण कमरेला कंबर पटा. किंवा नामदेवराय म्हणतात, ओरिजिनल तेच पद लागतं इथं. नमा मने आले नंदाची अगरा, नमा मने आले नंदाची अगरा. नमा मने आली नंदाची अगरा, नमा मने आली नंदाची अगरा. स्वरूप सुंदर वीरांगना, स्वरूप सुंदर देवांगना, ओ स्वरूप सुंदर वीरांगना, स्वरूप सुंदर वीरांगना. नमा मने आले नंदाची अगरा, नमा मने आले नंदाची अगरा. नमा मने आली नंदाची अगरा, नमा मने आली नंदाची अगरा. एकदा जोरात टाळी वाजा आमच्या माऊलीशी. वा, अतिशय सुंदर वाजवलं. नामा म्हणे आली नंदाची आगरा, स्वरूप सुंदरा. आता लहान बालक मारत आली, लहान बालक मारत आली. यशोदेच्या दाराशी आली. यशोदे, यशोदे. नाही तिकडे नाही, आता जगा. बस दे. विठाला विठाला विठाला. लहान बालक ती मारत आली गोकुळातले. आणि मारता मारता यशोदेच्या दाराशी आली. यशोदेच्या दाराशी आल्यानंतर ती यशोदेला आवाज देते, यशोदे, यशोदे. यशोदा बाहेर आली. आल्यानंतर विचारलं, बाई तू कोण ग? म्हणे तू मला ओळखलं नाही? म्हणे नाही ओळखलं ग. अगं मला ओळखलं नाही? नाही, तुझ्या पुईसासूची, नाचची, देराणीची, अंडेरची जेठाणी ग मी. एवढ्याला आमचं बाप 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 ये आती. शेवटी आत बोलवलं. आता कसं काय येणं केलं, पोरगं झालं, बघायला आली. शेवटी बघा
शेवटी कुठं आहे का तुझं पोरग म्हणे त्याची आता आंघोळ केली, एवढं वैताग देतं ते, आंघोळ केली आणि त्याला झोपवला म्हटलं. विठाला 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 विठ्ठला 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 विठ्ठल. कुठे आहे तुझं पोरग, त्याला झोपवलं. आता शेवटी देवानं झोक्यातूनच त्या ठिकाणी रडायला सुरुवात केली. रडते माझे बाळ ताने समजा वितार आहे ना. म्हणले पोरग तर जागा आहे, काढून आणलं. आता पहा, पद्मगंधा गाईचं दूध देव प्यायचं. देवाच्या घरी 9 लाख गाय होत्या. पद्मगंधा गाईचं दूध प्यायचं. आता तिचं पोरग कसं मागायचं म्हणून देवानंच त्या ठिकाणी किल्ली फिरवली. दूध ओतू जायला लागलं. आणि स्त्रियाला दूध किंवा दुधाचे पदार्थ फार आवडतात असं म्हणतात. ते आमचे गुरुजी सांगायचे बा, 3 गोष्टी जास्त आवडतात: साय, शेण, जावई. शेवटचं जावई फार महत्वाचं आहे. नाकाचा मोती. मी नाकाच्या बाहेरचा सांगतो बरं का, मधला नाही. सध्या वातावरण क्लायमेट चेंज आहे ना. इतकं आवडतं महाराज. साय फुफू करीन, फुफू करता थुतू करीन, पण साय पडू देणार नाही, एवढं आवडतं. आणि शेण, आता शेण काय आवडत नाही कारण पंचायतची कृपा आहे सध्या, कॉन्क्रिटीकरण. पण जरा ऐका, दूध ओतू जायला लागलं, पोरग घेतलं आणि तिच्याजवळ दिलं. हिला काय पाहिजे होतं? संधी साधू होती. संधी साधू हिनं आपल्या स्तनाला विष लावलं होतं. ते विषही देवानं प्याला. तिचे पंचप्राणही खेचले आणि ती म्हणते मुच्यताम, मला सोड, मला सोड. आकाश मार्गाने मूळ स्वरूपामध्ये आली आणि जाता जाता देवानं तिचं कल्याण केलं. एक गोष्ट सांगतो, जरा ऐका. पुतनेची लांबी 6 योजनची होती. किती योजन? 6 योजन. म्हणजे मला असं वाटतं, मला उत्तर दिलं होतं एकाने. मी विचारलं होतं, म्हटलं का हो दादा ज्येष्ठ माणसाला, 6 योजन म्हणजे? एकानं सांगितलं 24 किलोमीटर आणि एकानं सांगितलं होतं 18 किलोमीटर. जे लागेल ते घ्या, पण 6 योजनची पुतना भागवतात होती महाराज. एवढी लंब तिचं शरीर होतं. तुकडे तुकडे केले, वेगवेगळ्या ठिकाणी जाळले. आणि पा संध्याकाळी कंस टेन्शनमध्ये आला. कंसानं सांगितलं, चानोर अरे त्या पुतनेचा आज काही व्हॉट्सअपला मेसेज नाही आला रे. हाय हॅलो बोलो कंबर में डालो. महाराज, कंस महाराज म्हटलं काय, ती बिगर टिकटाची गेली. बिगर, तुम्ही नाही हो, बिगर टिकटाची गेली. मोबाईल स्विच ऑफ झाला तिचा. आता काही फोन बी येणार नाही. मग मात्र त्या ठिकाणी देवानं विचार केला आणि यानंही एक एक पाठवायला सुरुवात केली. आपलाही वेळ फटाफट चाललाय आहे का नाही. देवानं रांगायला सुरुवात केली. रांगत रंगणी चोरीत लेणी आहे का, तळवे तळ हात टिकीत डाव्या गुडघ्या एक गवळण फार गोड्या. सावळ्यावर नाचा मुलं दिसतोय नंदाचा. चाले मलफत मलफत, चाले मलफत मलफत, चाले मलफत मलफत. सावळ्यावर नाचा मुलं दिसतोय नंदाचा. चाले मलफत मलफत, चाले मलफत मलफत. सावळ्याचा पोरा नंदाचा पोरा चाले मैपत मैपत, मैपत मैपत, चाले मैपत मैपत. शब्द नाही कळाला ना, काही बी म्हणा, आडे कोणलेच काही समजत टेन्शन. चाले मलफत मलफत, चाले मलफत मलफत, कस अंग हलवीत बाप रखुमा देवर कांत, आम्हा विठ्ठल भासत. इकडे दुसरा पाठवला. भविष्य देखलो. ब्राह्मणाचं अवतार होता म्हणून त्याला जिवंत सोडला. असा मारला व प्रसाद महाराज. जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर सुद्धा ठेवले नाही. इतका मारला. का मारला? त्यानं ब्राह्मणाचं रूप घेतलं होतं पण संताचा अपमान केला होता. आईनं भविष्य बघत असताना सांगितलं, आमच्या मुलाचं भविष्य. गर्गाचार्याने सांगितलं, त्याला काय येतं, एवढं मला येतं. शेवटी संताचा अपमान झाला. इतका मारला, जिता सोडला. त्यानं सांगितलं, कंसा सगळ्याच्या नादी लाग, त्याच्या नादी लागू नको. अति पूर्वेशाम पूर्वेशू, तो सगळ्यांचा पूर्वज आहे महाराज. कंसानं त्याचं ऐकलं नाही. शेवटी देवानाही विचार केला, मारामारी करण्यात योग नाही. शेवटी लहान लहान पोरं पाहिले, म्हणे काय इतकं दूध दही दूध आपल्या गावात आहे आणि तुम्ही हात अगरबत्त्या पाय मेणबत्त्या अशा काय झाला रे. एका पोरानं सांगितलं, देवा दही दूध भरपूर आहे, ते डेअरीला जातं पण डेअरीला काही भेटत नाही. अरे मागून घ्या. शेवटी माखनचोर नावाची संघटना, याला तरी या रे लागे, अवघ्या मागे आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. आणि देवाने चोऱ्या करायला सुरुवात केली. अख्ख्या गावात बोपाटा सुट्टा. गले गले धोम मचायो रे मारो नंदजीन छोकरो, गले गले धोम मचायो रे मारो नंदजीन छोकरो. गली 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 धूम मचायो रे मारो नंदजी के छोकरो. गली गली धूम मचायो रे मारो नंदजी के छोकरो. नंदजीन छोकरो, नंदजीन छोकरो,
के चोकरो नंद जी के चोकरो गली गले धूम मचायो रे मारो नंद जी ने छोकरो गली गले धूम मचायो रे मारो नंद जी ने छोकरो गली गली धूम मचाया रे मारो नंद जी ना चोकरो गली गली धूम मचाया रे नंद जी ना चोकरो गावात बोबा सुटला. इतक्या चोऱ्या. आता गवळणींचा 2 भाव. काही गवळणी देवाला म्हणायच्या, कृष्णा आमच्या घरी या हो, चोरी करा हो, हरी या हो माझ्या मंदिरी. एक भाव. काही गवळणी काय म्हणायच्या, आमच्या घरी या. देव कोणाच्या बी घरी जायचं नाही बरं का जेवू. घर पाहून एकांतीचे. एकांतीचं घर कोणतं, गावाच्या बाहेरचं. एकांत म्हणजे हे घर, अंतकरण वृत्ती नावाचं घर. त्यात सगळं गबाळ भरून ठेवलंय आपण. कोणतं, ओले मृत्युकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर. काम क्रोध नावाचं जे गबाळ आहे ना, मग ते गबाळ ज्या घरात राहत नाही त्या घरात देव राहतो. मग त्या घरात ते गबाळ नको, तिथं काय पाहिजे, घर पाहून एकांतीचे, नवविधा नवभक्तीचे. नवविधा भक्ती जी आहे ना ती त्या घरात पाहिजे. मग देव त्या ठिकाणी जातो. मग त्याच्यातही काय गवळणी बोलवतात, आज मेरे अंगना में आओ नंदलाल, आओ घनश्याम, दर्शन की प्यास मोहे गुजरिया शाम. अंगना में आओ माखन खाओ, मीठी मीठी बात बताओ नंदलाल, सुनाओ नंदलाल, दर्शन की प्यास मोहे गुजरिया शाम. बोलवायची. आणि दुसऱ्या काही गवळणी एकदम खडूस आपल्याकडे म्हणतात ना, मी गली मधली ताई व ताई. काही गवळणी, जा रे तू नंदाच्या पोरा, अरे दारे तू नंदाच्या पोरा हो नको येऊ तू माझ्या घराला, नको सोडून विनविने तुझला रे. दारे दारे नंदाच्या पोरा दारे दारे तू नंदाच्या पोरा. बचत गटाची महिला मंडळाची मीटिंग चालू होती जीव. आणि त्या मीटिंगमध्ये चर्चा ठरली की आपल्या गावात सध्या चोऱ्याचं प्रमाण वाढलंय. कोण येतं, काय येतं, चोऱ्या करून जातं. शेवटी एक महिलेनं त्या ठिकाणी प्रश्न उभा केला, माझ्या घरी जर असं चोरटं पोरगं आलं, त्याचे पाय बांधून मागच्या अंधारा खोल्यात त्याला मी टांगून देईन. अंधारा खोल्यात टाकून देईन त्याला. शेवटी देवाला कळालं, न सांगता तुम्हा कळू येते अंतर. देव म्हणला, का रे कोणाच्या घरची रे, म्हणजे मागच्या गलीतला नाना आहे ना, मागच्या गलीतला, त्याच्याच घरची. म्हणे आजची जी अपॉइंटमेंट आहे ना ती बंद करा, ती कॅन्सल करा, यांच्याच घरचा आज निवतंय आपल्याला, निवतं. शेवटी देवानं काय केलं, पोरानं नेलं, काय खायचं खाल्लं, काय फोडायचं फोडलं. आणि मग पोरांना सांगितलं, पोराव तुम्ही सुटा. म्हणे कृष्णा तू, मी जर सापडलो ना मला सुटता येईल, तुम्ही जर सापडलात ना वांग्याचं भरीत होईन, मुग जा तुम्ही, गपचिप जा. शेवटी महाराज देव त्या ठिकाणी थांबतो. आणि देवानं सांगितलं तू मला बांधते काय. देवानं तिच्या नवऱ्याची दाढी आणि तिची वेणी, पतीची दाढी माझी वेणी, गेला बाई गाठ मारुनी. गाठ मारली. आता पूर्वी महिला मंडळ लवकर उठायच्या, पूर्वी, आताचं काय माहित नाही भाऊ. पूर्वी महिला मंडळ उठायच्या आणि उठल्यानंतर तिच्या जुड्याला झटका बसला, वेणीला झटका. वेणीला झटका बसल्याबरोबर तिनं स्वतः सहज आवाज निघाला, म्हातारा झाला तरी वेणी ओढतो का. तो म्हणला मी वेणी ओढली नाही, उगाच तू माझी दाढी ओढली. ती म्हणली मी दाढी नाही ओढली. म्हणे मी बी वेणी नाही ओढली. जेव्हा पाहिलं तर ती गाठ मारली. आता गाठ सुटते महाराज, वेणीची गाठ सुटते, पण गाठ कोणी मारेल होती, त्या आजीला दिसत नाही, त्या आजीला ऐकू येत नाही. कानानं राजीनामा देईल, डोळ्यानं राजीनामा देईल, तरी ती आजी गाठ मारते. मारते की नाही आजी. आणि ती आजी गाणंही म्हणते, काकण सोडे नाओ लाडी. पण ती गाठ सुटते का, तुमच्याकडे मारता का, तुमच्याकडे नाही मारत. हां, ती गाठ अशी मारतात ती सुटत नाही. मग त्याची गाठ सुटेन का. शेवटी गाठ सुटत नव्हती. तेवढ्यात त्याला उपवृत्ती झाली. त्या नवऱ्यानं सांगितलं एक काम कर, टेन्शन घेऊ नको, त्या भिंतीवर तो विळा पडेल का, विळा, तेवढा विळा घेऊन ये. ती म्हणली मी कसं काय जाईल. म्हणजे मग दिंडीच्या दिंडी न्यावी लागेल आपली. दिंडीच्या दिंडी गेली, विळा आणला, कापून पाहिली, गाठ बाई कोणाशी सुटे ना. कापून पाहिली, कापता येईना, जाळून पाहिली, जाळता येईना. शेवटी त्याच्याच मनात एक प्रश्न निर्माण झाला, का ग तू कोणाला काही बोलली होती का, कोणाचं नाव घेतलं होतं का. म्हणे नाही बा, मी अगदी एकदम शांत आहे, मी कधीच कोणाचं नाव नाही. तरी बी कृष्णाला काही बोलली होती का.
का म्हणे हा बुवा. मी त्याला बोलली होती तुला बांधूनच टाकेल म्हणे, मग त्यानंच बांधेल आपल्याला. शेवटी आता त्याच्याकडे जावं लागेल, तो सोडेनी गाठ. आता पहा हिची विणी होती, ही आयटेट चाले, हिनं पदर मागं सोडला आणि हा असा वर तोंड करून चाले. चालता 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 कृष्ण घरात खेळत होता, ही नारळी मारली, कृष्णा गाठ मारली राजा. यशोदा पायानं गाठ मारली. यशोदा म्हणते माझं पोरग करू शकत नाही. कृष्णा म्हणले तू करतो का? मम्मी मी कधीच गाठ मारत नाही, पण कुठं काही झालं तरी नाव माझंच बोर्डावर आहे, माझंच नाव बोर्डावर आहे. शेवटी महाराज मी मारली नाही पण मी सोडू शकतो. चांगल्या चांगल्या गाठी सोडल्या, देवानं सोडली. आता गप जावा ना, गप जावा ना आता घरी. पण बायाचा स्वभाव अवघड. शेवटी म्हणले कृष्णा तू वाचला, उद्या येऊन पाय, उद्या तुला बघतेच. शेवटी कृष्णानं त्याही दिवशी मुक्काम ठोकला. आता गाठ नाही मारली, आता पती झोपला होता आणि तिला उठवलं. म्हणे ए मावशी आलो होतो, पकड मला. देव पुढं पळतोय, मागं मावशी पळते. पळता पळता धाप यायला लागली. देवानं विचार केला मिली तर माया नावानं बोंब फुटील. देव स्वतःहून सापडला, स्वतःहून देव सापडला. आणि त्या देवाला मग ती म्हणते कृष्णा सापडला का नाही तू? आता तुझ्या आईला पुराव्या सकट दाखवते, सांगते तू मानत नाही ना. शेवटी पाय त्या आता कृष्णाला कॅशिट पलटवली. कृष्ण म्हणतो आई मावशी मला जाऊ दे, माझी आईलाही मारती मला, तू सोड मला, जाऊ दे जाऊ दे. शेवटी त्या गोंधळात नवरा उठला आणि उठल्यानंतर त्यानं सांगितलं ए जाऊ दे ग, राजाचं पोरग आहे, राजाचं पोरग आहे, जाऊ दे ना, सोड ना. खाल्ला असेल, किती खाल्ला असेल, राजाचं पोरग आहे, सोड. आता त्या हातापायामध्ये देवानं साधली संधी. देवानं तिला मायेत गुंपलं. आता सोपाचा विचार केला ना, तिचं जे चित्त होतं, तिची वृत्ती होती, ही अधिष्ठान स्वरूपाची करून टाकली. सोपं सांगायचं म्हणजे. आणि अधिष्ठान स्वरूपाची वृत्ती झाल्यामुळं, वेदांत शास्त्रातला हा मुद्दा आहे, अधिष्ठान स्वरूपाची वृत्ती झाल्यामुळं तिच्या नवऱ्यात सुद्धा तिला कोण दिसू लागला? देव दिसू लागला. अधिष्ठान स्वरूपाची वृत्ती झाल्यामुळे सगळं झालंय. आता तिच्या नवऱ्याकडे पाहिल्यावर तिला कृष्ण दिसू लागला. देवानं संधी साधली, नवऱ्याचा हात दिला, मागच्या दारून आपल्या घरात. आईला सांगतो आई घर झाडून काढू का, पाणी बिनी भरून देऊ? म्हणे कृष्णा कधी तांब्या भरून दिला नाही, काही किडे तर पाडले नाही ना गावात? हो म्हणे आई मी कधीच काही करत नाही. आणि तेवढ्यात ओढलं बाईनं, नवऱ्याला ओढलं. तो नवरा म्हणे अगं तो मागच्या दारून पळून गेला ग, मी आहे ना ग, मी आहे. ती म्हणले गप्प बस, तू असो का तुझा बाप असो, तुला सोडत नाही. ओढत ओढत खरं सांगा पण ती महाराज कोण कथा ओढावा? जाऊ दे नवीनच ओढावा, नंतर आपणच ओढावतो द्यार. ओढता 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 असा ओढला, आरोडी दिली. यशोदे तुझं पोरग आलं पाय, मुद्दे मला सकट पकडलं पाय. शेवटी यशोदेनं सांगितलं, विचार करते माझं पोरग तर घरात आहे. म्हणले पाय मी सांगितलं होतं ना माझंच नाव येतं. देवाला कडेवर घेतलं आणि बरोबर देवानं त्या ठिकाणी तिची माया काढली. यानं ओढून ओढून आणलं होतं. ही विचार करते मी ज्याला ओढून तोडून आणला तो जर हिच्या कडेवर आहे तर माझ्याजवळ कोण आहे? आणि असं हळूच तिनं पाहिलं. अगं बाई तुम्ही केव्हापासून? तो म्हणे मी पहिल्यापासून आहे, तुला सांगतोय मी आहे, पण तू कळतीच कुठं? मग तिला कळालं न कळे कान्होबाचे कोडे. कान्होबाची इतक्या चोऱ्या केल्या देवानं, इतक्या चोऱ्या केल्या. शेवटी त्या गवळणी वैतागाला आल्या. इतक्या चोऱ्या केल्या वैतागाला आल्या. पण त्या चोऱ्यांना माफी असायची, ते नंदाचं पोरग होतं म्हणून. अभंगाच्या पहिल्या चोरा चोरा के माखन खाए, चोरा चोरा के माखन खाए, चोरा चोरा कर माखन खाए, खाया माखन खाया, चोरा चोरा कर माखन खाया, चुरा चुरा कर माखन खाया. गवळण कानंद कोमर काना, गवळण कानंद कोमर काना, गवलन कानंद कुंवर कन्हैया, गवळण कानंद कोमर कन्हैया. कारे बराईत देखई मोया, कारे बराई देखत मोया, कारे बराई देखत मोया, कारे बराई देखत मोया. काय बराई काय बडाई दिखावत मोही, जानत हू प्रभूपणा तेरा सवही. भगवंतानं अनेक चोऱ्या केल्या. फुलं वाटून घ्या, जवळजवळ थोडे जरी आले तरी चालेल. काल्याच्या कीर्तनामध्ये आपल्याला तुकोबऱ्यांची बीज साजरी करायची. फुलं वाटून द्या तुम्ही. बीजेची वेळ होत आली आहे. कालानं कीर्तन 4 वाजता चालणार आहे, टेन्शन लिहू नका. इकडे बघा जरा. आणि न बोलता वाटा, म्हणजे मी रेंजना बाहेर जाणार नाही, ध्यान ठेवा.
फक्त बोलू नका, बोलू नका, कृपया कोणी बोलू नका. विठाला विठाला विठाला. माझे गुडगे फुटले मग मिळालं तर बतले, तिकडून आले शारंग पाणी मला पोटाशी दिले, निवृत्तीचे कृपे हे सुख ज्ञान देवाला दिले. आईला पटतच नव्हतं महाराज. जगामध्ये एकच न्यायालय, नो वकील नो अपील, फक्त माफी. जजबिन बी तेच म्हणजे आईचं कोर्ट, माफी माफी. ती मान्यच करत नाही की आपलं पोरग एवढं कार्ट आहे बा. पण जरा ऐका, प्रसंग असा घडला. प्रसंग असा आहे, महिन्याची मीटिंग व्हायची संघटनेची, आणि मीटिंगमध्ये एक प्रश्न निर्माण झाला. आपल्या गावातील कोणाचं घर फोडायचं बाकी आहे का? कोणाचं घर? शेवटी प्रश्न निर्माण झाला आणि उत्तर दिलं, आपल्या गावात सगळे घर फुटले, फक्त एकाचंच राहिलं. म्हणे कोणाचं? तुझं. देवाला सांगितलं तुझं घर बाकी. देवानं सांगितलं टेन्शन घ्यायचं नाही. एक एक गोपाळ, एक एक राजनाथ, मडक्यात नाही राजनाथ घातला. सकाळी गवळ उठल्या, आनंदल्या गवळणी गवळणी, छंदे छंदे ढोलती, घुम घुम करती, घुम घुम करती दे रे री ते. आनंदल्या गवळणी गवळणी, छंदे छंदे ढोलती. भगवान परमात्म्याने एक एक गोपाळ राजनाथ घातला. गवळण येतात, रही हलवतात, घुसळण करतात, रही हलवतात, पण लोणी काही येत नाही. शेवटी यशोदा आली, तिनं हात घातला, शेंडी धरून कृष्णाला काढला. म्हणे का रे कृष्णा, केव्हापासून? म्हणे पहिल्या गोळ्यापासून. मग आईच्या लक्षात आलं आपलेच गद्दार. आईच्या लक्षात, हमें तो अपने नो लुटवा, गैरो में कहा दम था. तशीच गंमत आहे. शेवटी आईच्या लक्षात आलं. मग आईनं सांगितलं बा, आईनं विचार केला आणि जेव्हा पाहिलं देव त्या ठिकाणी दही दूध लोणी खातो, मडके फोडतो, माकडांना दही वाटतोय, सगळे माझ्या आज्जल सासूच्या आजचे, पणजी सासूच्या आजचे सगळे मडके फोडले. मग आईला आला राग. आईनं कृष्णाचा बांधा पकडला आणि त्याला आणलं आणि आईनं बांधण्याचा प्रयत्न केला. आईनं बांधण्याचा प्रयत्न केला, पण आईकडून तो बांधला जात नाही, कारण तो ईश्वर आहे, योगेश्वर आहे. शेवटी महाराज देवानं त्या ठिकाणी स्वतःला आईच्या प्रेमास्तव बांधून घेतलं. अभंगाच्या 3ऱ्या चरणात. और बात सुन उखल सुगला, उखल सुगला, उखल सुगला. और बात सुन उखल सुगला, उखल सुगला, उखल सुगला. और बात सुन उकल सुगला, उकल सुगला, उकल सुगला. बांधलिया तू अपना गोपाला, बांधलिया तू अपना गोपाला. बांधलिया तू, बांधलिया तू अपना गोपाला, अपना गोपाला. काय बराई दिखावत मोई, दिखावत मोई, दिखावत मोई. काय बराई दिखावत मोई, दिखावत मोई, दिखावत मोई. और बात सुन उखल सुगला, बांध लिया तू अपना गोपाला. शेवटी देवानं बांधून घेतलं महाराज. ऐका जरा, आईच्या लक्षात आलं आणि आईच्या लक्षात आल्यानंतर आईनं हातात दिली काठी, हातात दिली घोंगडी. कृष्णा, आता गावात राहायचं, आता बालवाडीत जायचं, खिचडी आणायची, वटाणे आणायची, पण गावात राहायचं. आहा. मग त्या ठिकाणी ऐका बरं का, देवानं उंच जागेवर जावं, पेंद्या सुदाम्या वाकड्या बोबड्या सगळ्यांना बोलवावं आणि सांगितलं म्हणले भाऊ आईला आला राग. आईनं आता वाटाच पाटला आपला, छोटी छोटी गैया, छोटी छोटी वाल. बलराम दादाकडे मोठे आणि आपल्याकडे छोटे. आईने एकच सांगितलं, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, रानात या, रानात या. चला म्हणले आता गोधने गोधने सारावया जातो शारंग पाणी. मार
मार्गी भेटली राधिका गवळणी कृष्णदान मागे निरी आसडोनी तवती देखिली यशोदा जननी गोदने गोदने चारावया जातो शारंग पाणी हो चारावया जातो शारंग देवाने सुंदर गाई चारल्या फेरत बन बन गव्वा चरावत कहे तुकया बंधू रे हात. कीर्तनाची वेळ आता होत आली आहे. तरी कीर्तन मी काही सोडणार नाही, घाबरू नका. पण जगद्गुरु तुकोबरायांचं जे प्रयाण काळ आहे लक्षात ठेवा, किंवा जगद्गुरु तुकोबरायांना स्वतः भगवान परमात्म्यानं नेण्याचा जो दिवस आहे तो म्हणजे आजचा विजेचा दिवस आहे. जरा ऐका, भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांना स्वतः नेण्यासाठी यावं. तुकोबरायांनी निरोप पाठवला आहे का नाही, एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार, माझी भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा. आणि भगवान परमात्मा सुद्धा सगळ्यांनी फुलं घ्या, पुष्पवृष्टी करायची आता, आणि मलाही थोडे द्या असतील तर एखादी देऊ द्या मला. जगद्गुरु तुकोबरायांना नेण्यासाठी स्वतः भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी यावं. हाती धरून या देवे नेला तुका, जेथे नाही लोका करा क्षमा. तुकोबराय त्या ठिकाणी बरोबर. जरा ऐका, आज देहू गावामध्ये वारकरी संप्रदायातील जे वारकरी आहेत हजारोनं त्या ठिकाणी आज गर्दी आहे. देहूला कधी गेलात तर बघा, तो सुंदर अशा प्रकारचा तो वृक्ष आहे, आणि आजही तो वटवृक्ष आज सुद्धा आनंद व्यक्त करतो, दुःख व्यक्त करतो. भगवान ज्यावेळेस तुकोबरांना नेतात ना त्यावेळेस भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी यावं, जगद्गुरु तुकोबरांचा हात पकडावा, आणि हात पकडल्यानंतर स्वतः भगवान परमात्म्या नेलं. प्रयाणाच्या काळामध्ये गोड अशा प्रकारचे अभंग त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरांचे. त्यात जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमुच्या गावा, किंवा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळ सांगावी विनंती माझी. आणि बरोबर महाराज जगद्गुरु तुकोबरायांचा हात पकडला, विमानामध्ये बसवलं, आणि सदेह वैकुंठ गमन जगद्गुरु तुकोबरायांचं झालं. आणि भगवान परमात्म्यानं तुकोबाला त्या ठिकाणी सदेह वैकुंठाला नेलं. तो दिवस म्हणजे आजचा. म्हणून सगळ्यांनी बोला, पुंडलिक वरदा विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, आज आपल्या गावामध्ये साक्षात वैकुंठ या ठिकाणी वाटतंय, स्वर्गाचा आनंद या ठिकाणी आज मिळतोय. टाइम झाला ना आपला, स्वयंपाक तयार झाला ना, आता भोगा लागेल आपलं पोहे बी आता थोडंसं आहे की नाही. गोड अशा प्रकारचं वर्णन आहे. देवानं त्या ठिकाणी गायी चारल्या, गाई गोपाळ सवंगडी गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, माझा गोपाळ घोंगडीवाला, माझा गोपाळ कांबडीवाला, गाई ताराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, गाई ताराया रानात गेला रे
देवानं गायी चारल्या महाराज. ऐका बरं का, गायी चारल्या गायी. गोपालन बोलू नका. 5 मिनिटं मग आपला कालामुडीचं टेन्शन लिहू नका तुम्ही. गायी चारत असताना अनेक प्रकारचे खेळ. हा मामा पोरा, हा मामा, हा मामा पोरा, हा मामा, मामा पोरा मामा मामा पोरा मामा हो टिळी वाजे मामा केळे वाजे मामा हा मामा पोरा, हा मामा, मामा पोरा मामा मामा पोरा मामा मामा पोरा मामा ए होतो तो तो होतो तो तो होतो तो 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 होतो तो तो ए होतो तो तो होतो तो तो होतो तो तो खेळ बवरा, खेळ बवरा खेळ बवरा खेळ बवरा या राधीचे जानवरा. ओ खेळ बवरा खेळ बवरा खेळ बवरा बाई खेळ बवरा अबकदू बकदी बक मोर तिगुण खेळ मांडो. अबगलू बगली बग बोला की गुण खेळ मांडू तिगुण खेळ मांडली पोरा खेळ विटी दांडो. खेळ खेळ मांडू पोरा खेळ विटे दांडू अबा अबकदू बकदी बक मोर तिगुण खेळ मांडो. अबगलू बगली बग बोला की गुण खेळ मांडू अबगलू बगली बग बोला की गुण खेळ मांडू अजून मी थोड्या पारशेत बर का. खेळ काना कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी किती करसील रे होळी. कानोबा खेळ डाव जाऊ नको. खेळ खेळता खेळता आता पोहे जिरलं आपलं. आपलं पोहे जिरलं. गण 2-3 प्लेटा खाल्ल्या पण जिरलं. शेवटी देवानं काय केलं म्हणले चला ओळू गाई. पण एक गाय बैसूड एक गाय देवानं काढली बासरी. आहारे सावरिया कैसी वाजवली वाजवायला सुरुवात केली. साऱ्या गायी आल्या. देवानं त्या ठिकाणी गायींना त्या ठिकाणी आनंद दिला. गायी मनसोक्त चरल्या. आणि शेवटी मित्रमंडळीला बोलवून जो देवानं काला केला तोच काला आपल्याला करायचा. काला म्हणजे काय? 2 किंवा 2 पेक्षा अनेक पदार्थ एकत्र आले काला. हरिनामाचा खिचडी काला, दया दुधाचा काला आहे की नाही, आणि भाकरीचा रद्दा. भाकरीचा रद्दा. जरा ऐका, काला म्हणजे काय? काला म्हणजे आत्यंतिक सुखाची प्राप्ती करायची आपल्याला. जो भगवान परमात्मा आहे त्या भगवान परमात्म्याचा जो स्वरूपाचा आनंद आहे तो आपल्याला लुटायचा आहे. थोडं अजून सांगेल पहा. आतापर्यंत आपण एक गोष्ट ऐकत आलो, जीवाचं आणि शिवाचं ऐक्य करणं म्हणजे काला. पण मला असं वाटतं थोडंसं महाराज जीव आणि शिव एक आहे आता, म्हणून आपण इथं बसलो. जर जीवानं शिवानं प्रतिभासिक सत्ता जर काढून घेतली तर मला असं वाटतं इथं मी बोलणार नाही आणि तुम्ही उभे राहणार नाही. कोळगावाला फोन लावा लागेल. कोळगावले 4 खांदे करी. शेवटी जीव आणि शिव या ठिकाणी आहे काय. पण झालं काय, अनेक जन्मापासून दुरुनी आलो मिगा, दुःख झाले दारुण, बहु झाला फेरा, गणित नाही जिगा दातारा. अनेक प्रकारे फिरता फिरता आपल्या मनावर संस्कार झाला की मी देह आहे. पण या जन्मात माणूस म्हणून आलो, त्याच्यातही संत संग झाला. या मंडपाच्या खाली आलो आणि मग भगवंताच्या कृपेनं संत भेटल्यानंतर त्यांनी बोध केला, तत्व असी तूच ब्रह्म आहे. आत्मा ब्रह्म, ब्रह्मवित ब्रह्मैव भवती. तूच भगवान परमात्म्याचा अंश, ममैव अंश जीव लोके जीवभूत सनातन. तेव्हा कुठं आपण तो बोध श्रवण केला आणि त्या बोधावर आरूढ झाल्यानंतर, सायास केल्यानंतर, प्रयत्न केल्यानंतर, अतिशय उत्कृष्ट रीतीने साधना केल्यानंतर एक दिवस असा येतो, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभाग्य संता दुजा नाही आणि का मागुता का. ह्या बोधावर आरूढ होणं याचं नाव काला. सोपं सांग. आपल्या गावात लॅम्प, आता काही सध्या लॅम्प राहिले नाही, पण लॅम्प जो होता ना त्या लॅम्पचा काच आपण कधी पुसायचो? काळा झाल्यावर का नाही. काही लाईट घेतो जाऊन कटाळ लॅम्प हातमा गुज्जई राहू दे, नको काम करू. थोडा जर विचार केला ना तसं काजळी जी आली मी देह आहे ही काजळी पुसणे आणि तिथं बोध
एक प्रकाश उत्पन्न करणं. मी ब्रह्म आहे, मीच देव आहे, याचं नाव काला. काला करत असताना दही दूध लोण रूपांतर बदल. तुका पंढरीसी गेला, पुन्हा जन्मानाही आला. बरं का, काल्याचा प्रसाद अनमोल आहे. या काल्याची आसे देव जळी झाले मासे, वैकुंठी तो कवळ काही काल्याचे इतका दुर्लभ आहे. म्हणून हा काल्याचा प्रसाद ग्रहण करायचा. आता सांगतो एक गोष्ट ऐका, एक गोष्ट ध्यानात ठेवा. तुम्ही मना जवळना शेत म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगितच मी आधी तिथं आई काही दुसरे सांगू. हां, गुह्य प्रगट करू नये असं म्हणतात बुवा. हां, ऐका बरं का, काल्याचा प्रसाद खाल्ला पाहिजे, तो ग्रहण केला पाहिजे. हा काल्याचा प्रसाद ग्रहण केल्यानंतर आनंद प्राप्त होतो आणि मुक्तीच्या दिशेने आपण जातो. खरं आहे का नाही? खरं आहे का नाही? तुम्ही का गडबड घ्यात? पण जरा ऐका, हा प्रसाद खाल्ल्यानंतरच आपण मुक्त होतो हा गैरसमज आहे. तुम्ही म्हणाल महाराज काय पार्टी बदलाय भाऊ लगेच. जरा ऐका, हा काल्याचा प्रसाद 100% चांगला आहे. 100% त्या ठिकाणी आपल्याला फायद्याचाच आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्तीच होते आणि परमानंद सुखाची प्राप्तीच होईल. पण फक्त काल्याचा प्रसाद खाल्ल्यानेच होईल हा गैरसमज आहे. काय लोक काय करतात, कधी मंदिर नाही, कधी भजन नाही, कधी दान नाही, कधी धर्म नाही, कधीच नाही. सप्ताह आला का मला असं वाटतं आल्यानंतर सांगू नये की पावती फाडा. हे आपला धर्म आहे, फुल ना फुलाची पाकळी. मी असो का तुम्ही असो. म्हणून जर ऐका, ह्या गोष्टी कधी केल्याच नाही आणि त्यानं जर कालला खाला तर उद्धार होईन का? ऐका जरा, रुपयाची एक बाजू, रुपया दोन बाजूचा असल्याशिवाय रुपया चालत का? तुमच्या गावामध्ये चालत नाही. मग रुपयाची एक बाजू म्हणजे ही, हा दयालयाचा प्रसाद. हा प्रसाद खाल्ल्यानंतर आनंद होतोच आणि त्या दिशेनं मुक्तीच्या दिशेनं प्रवास होतोच. पण ह्या काल्याबरोबर तुम्हाला अजून एक काला करावा लागेल. कोणता काला? हरिनामाचा खिचडी काला. कोणता काला? दररोज स्नान संध्या झाल्यानंतर खाता बसता उठता, संसार करत असताना, परमार्थ करत असताना, नवे नवे व्यवसाय करत असताना, कामामध्ये काम, अंतकरणातलं प्रेम आणि तुमच्या आवडत्या परमात्म्याचं नाव, या दोघांचं मिश्रण करायचं आणि आनंदात मस्तीमध्ये त्याचं गायन करायचं. हा 2 नंबरचा काला आहे. आणि दोघं काले करत असाल तोच रुपया नेहमी चालतो. हे ध्यानात ठेवायचं. आणि अजून एक महत्वाचं, काही लोक या खापरीला नेण्यासाठी दांगडो करतात. दांगडो मनी तुनी दांगडो काही करू नका. जोपर्यंत काल्याचा प्रसाद आहे तोपर्यंत याला 100% किंमत आहे. प्रसाद निघाला त्याची किंमत. माणसं मेल्यानंतर आपण 2-3 महिने घरात ठेवत नाही. जर काल्याच्या या खापरीने बरं झालं असतं तर मी मन कीर्तन झाले की लगेच एक खापरी. खरं आहे का नाही? खरं सांगतो, तुमच्या कृपेनं सध्या कालाच वाट्यावर आहे. कालाच वाट्यावर आहे. मग मी दररोज एक खापरी कशाला मोटरसायकल फिरलो असतो मी. महाराज, काल्याचा प्रसाद सेवन करायचं, चांगलं जगायचं आणि देवाची स्तुती करायची. हा सगळ्यात मोठा सोपा परमार्थ आहे महाराज. म्हणून जर ऐका, हा काल्याचा प्रसाद सगळ्यांना घ्यायचा आहे. आता एकदा हात जोडा. विभ्रद वेणू जठर पटर शृंग वेत्रेच कक्षे वामे पाणव मसृण कवलं तत्फलांगुली